मित्रांनो, कसे आहात आपण सर्वजण? शिफा होमिओपॅथिक कर्जतच्या माध्यमातून आपण आज पुन्हा भेटत आहोत. विषय आहे कोरोना. हो, परत तोच विषय, कारण आपण पहिली लाट झेलली, दुसऱ्या लाटमध्ये लँड झालो, जी आपल्याला पहिल्या लाटीपेक्षाही भयंकर गेली. भयंकर या कारणाने गेली की दुसऱ्या लाटीमध्ये मृत्यूचा दर खूप जास्त होता आणि त्यामध्येही आपला तरुण वर्ग जास्त सफर झाला. तरुण वर्गाचं मृत्यू प्रमाण जास्त होतं. त्यामुळे ही लाट आपल्याला न झेपण्यासारखी होती आणि ही संपते, कमी येते, न येते तोच तिसऱ्या लाटीची शक्यता सांगण्यात येऊ लागली आहे. तिसरी लाट इव्हन आता परदेशामध्ये येऊनही ठेपली आहे. त्यामुळे आपण दुर्लक्ष तर करू शकत नाही. नक्कीच शिफा होमिओपॅथिक क्लिनिकच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना आवाहन करू इच्छिते की माझा शिफा होमिओपॅथिक क्लिनिकमध्ये जो अभ्यास आहे, रिसर्च आहे, ह्या 2 लाटेमध्ये तो असा आहे की जेव्हा आपण होमिओपॅथी व्यवस्थित योग्य रीतीने घेतो त्यावेळी कोरोनाची लक्षणे किंवा कोरोनाचा त्रास नक्कीच सौम्य आहे. आणि जर आपण प्रिव्हेंटिव्ह घेतलं, प्रतिबंधक होमिओपॅथी घेतला, त्यावेळी देखील आपल्याला कोरोनाचा त्रास अगदी कमी जाणवतो. मित्रांनो, हे खूप आवश्यक आहे की आपण आता तिसऱ्या लाटेमध्ये जाऊ नये. गेलं तरी आपल्याला त्रास कमी व्हावा. त्यामुळे आपण जास्तीत जास्त सतर्क राहून या तिसऱ्या लाटेपासून आपण कसं वाचू शकतो हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून शिफा होमिओपॅथिकच्या माध्यमातून मी तुम्हाला आवाहन करू इच्छिते की तुम्ही होमिओपॅथीचा, योग्य होमिओपॅथीचा नक्कीच जास्तीत जास्त वापर करा व ह्या मौल्यवान ट्रीटमेंटचा तुम्ही लाभ घ्या. आता तिसरी लाट लहान मुलांवर सांगितली जात आहे. जर लहान मुलांचा समावेश या तिसऱ्या लाटेमध्ये होणार असेल तर आपण आधीच आपल्या बालकांना शिफा होमिओपॅथिकमध्ये घेऊन या व प्रतिबंधक औषध द्या. अगदी 1 दिवसाच्या बालकालाही आपण होमिओपॅथी सेफ तरीकेने, सेफ पद्धतीने व योग्य तऱ्हेने देऊ शकतो. प्रेग्नंट लेडीजला देखील आपण होमिओपॅथी सेफ पद्धतीने देऊ शकतो व त्यांना आपण तिसऱ्या लाटेपासून नक्की वाचवू शकतो. जेव्हा आपण कोरोनाच्या पहिल्या लाटेला फेस केलं त्यावेळी कोरोना आपल्याला पूर्णपणे अनोळखी होता. म्हणजे कोरोनाची लक्षणं माहिती नाही, कोरोनाची ट्रीटमेंट माहिती नाही, त्याला प्रतिबंध कसा करायचा हे माहिती नाही. अशा काळामध्ये आपण कोरोनाला फेस केलं आणि कोरोनाने तोपर्यंत अंधाधुंद परिस्थिती करून टाकली. अशा सिच्युएशनमध्ये आपल्या भारत सरकारच्या आयुष मिनिस्ट्रीने होमिओपॅथीचं आर्सेनिकम अल्बम 30 हे मेडिसिन प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपल्याला सुचवलं आणि आपल्या शिफा होमिओपॅथी कर्जत, जिल्हा अहमदनगर याच्या माध्यमातून व माननीय आमदार रोहितदादा पवार साहेब यांच्या सहकार्यातून आपण कर्जत येथे जास्तीत जास्त लोकांना आर्सेनिकम अल्बम 30 हे कोरोना प्रतिबंधक औषध लोकांपर्यंत पोहोचवलं आणि त्याचा परिणाम मला नक्कीच दिसून आला. कर्जतमध्ये डेथ रेट खूप कमी होता पहिल्या लाटेमध्ये. आता दुसऱ्या लाटेमध्ये डेथ रेट खूप जास्त आहे, इंटेन्सिटीही जास्त आहे. मग आपण कुठे कमी पडलो? कोरोना तर आपल्याला पहिल्या लाटेमध्ये माहिती झाला, त्याची लक्षणं माहिती झाली, त्याची औषधं माहिती झाली. मग असं का झालं की इंटेन्सिटीही जास्त, त्याची गांभीर्यही जास्त आणि मृत्यूदरही जास्त? काय आपण आपली इम्युनिटी राखण्यामध्ये कमी पडलो दुसऱ्या लाटेमध्ये? नक्कीच. त्यामुळे मला असं वाटतं की जी तिसरी लाट येणार आहे त्यामध्ये आता चूक करायची नाही. शिफा होमिओपॅथिकच्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा प्रतिबंधक औषध घेऊया. कारण जर होमिओपॅथी योग्य रीतीने दिले तर ते नक्कीच लाभदायक ठरते. त्याचे साईड इफेक्ट होत नाहीत व आपण खूप त्याच्यावर भरोसा ठेवून आपली इम्युनिटी नक्कीच वाढवू शकतो व असा जो अचानक आलेला हा कोरोना आहे हा आपण थांबवू शकतो. कमीत कमी त्याची इंटेन्सिटी आपण कमी करू शकतो. त्यामुळे जरी हा तिसरी लाट लहान मुलांवर वर्तविली जात असेल तरी आपण न घाबरता ह्याला होमिओपॅथीच्या माध्यमामधून नक्कीच फेस करू शकतो. मित्रांनो, शिफा होमिओपॅथिक क्लिनिकमध्ये या आणि योग्य रीतीने तुमच्या बाळांसाठी हिस्ट्री घेऊन योग्य औषध घेऊन जा. आत्ताच सुरू करा.
3 महिने हे मेडिसिन ॲटलिस्ट तुम्ही घ्या. व मुलांना असं नाही की फक्त कोरोनासाठी प्रतिबंधक त्याच्यामुळे पॉवर येणार आहे. जर आपण योग्य रीतीने होमिओपॅथी घेतलं तर तुमच्या मुलांचा त्याच्यात सर्वांगीण विकासही होणार आहे. त्यांचे छोटे मोठे काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याच एकाच औषधामध्ये ते प्रॉब्लेमही कव्हर होणार आहेत, व्यवस्थित होणार आहे. त्यामुळे होमिओपॅथी इतकं व्यवस्थित चांगलं व पूर्ण औषध असूच शकत नाही असं मला वाटतं. मित्रांनो, आता एक गंमत आहे ह्या कोरोनाची, ती अशी की आपण असं म्हणतो की कोरोना संसर्गजन्य रोग आहे. ठीक आहे, मग जेव्हा तो घरामध्ये होतो तो सर्वांना का होत नाही? तो एकाला किंवा काही लोकांनाच होतो आणि घरामध्ये बाकी लोकांना होत नाही. हे गमक काय आहे? तर हे आहे इम्युनिटी, तुमची प्रतिकारशक्ती. ज्याची प्रतिकारशक्ती चांगली त्याला कोरोना जवळ असून कॉन्टॅक्टमध्ये येऊनही संसर्गजन्य असूनही होत नाही. मग आता तुम्ही लक्षात घ्या ही प्रतिकारशक्ती किती महत्त्वाची आहे. सगळ्यात आधी मी सांगेन की कुठल्याही औषधापेक्षा आनंदी राहणं खूप महत्त्वाचं आहे. आनंदी राहिल्याने प्रतिकारशक्ती हायटंड राहते, खूप चांगली राहते. तुम्हाला कुठलंही औषध लागत नाही, होमिओपॅथीही लागत नाही. तिथून पुढे जाऊन सांगते की जर कोरोनाला आपल्याला फेसच करायचा असेल आणि हा जर पूर्ण इम्युनिटीवर प्रतिकारशक्तीवर अवलंबून असेल तर होमिओपॅथी बेस्ट आहे. होमिओपॅथी याच्यासाठी बेस्ट आहे की होमिओपॅथी औषधाचे साईड इफेक्ट नाही. पण हे केव्हा? जेव्हा होमिओपॅथी आपण योग्य डॉक्टरांकडे जाऊन घेऊ आणि होमिओपॅथीची योग्य माहिती घेऊन, हिस्ट्री घेऊन, त्याचा अभ्यास करून जेव्हा होमिओपॅथी औषध दिलं जातं तेव्हा होमिओपॅथी औषध हे योग्य असतं. नाहीतर होमिओपॅथी औषधाचे देखील साईड इफेक्ट होऊ शकतात. त्यामुळे शिफा होमिओपॅथिक क्लिनिक, कर्जत, जिल्हा अहमदनगर इथे तुम्ही नक्की या. तुम्ही ह्याचा अनुभव घ्या. इथे माहिती कशी घेतली जाते, इथे औषध कशा प्रकारे दिले जातं आणि औषध घेतल्यानंतर तुम्हाला रिझल्ट कसे आहेत. नक्कीच 100% व्यवस्थित रिझल्ट पेशंटला मिळत आहेत. हे मी पहिली लाट, दुसरी लाट व इथून मागे जी प्रॅक्टिस केली आहे कित्येक वर्ष याच्यात जाणून घेत आहे. हा पेशंटचा प्रतिसाद आहे. कोरोनाची जी लक्षणे आहेत ही लक्षणे एक साच्यामध्ये बसणारी नाहीत. अगदी साध्या पाय दुखणारा पेशंटही कोरोना पॉझिटिव्ह येऊ शकतो किंवा अगदी टिपिकल सगळी लक्षणं कोरोनाची, भरभरून ताप आहे, नाकातून वास येत नाही, जिभेला टेस्ट नाही, अशक्तपणा आणि कित्येक लक्षणे घेऊन कोरोना येतो. मग आता जेव्हा आपण ट्रीटमेंट घेतो कोरोनाची आणि ट्रीटमेंट घेऊन आल्यानंतर पेशंटमध्ये सगळ्यात मोठी भीती सध्या आहे ती म्हणजे रक्ताच्या गुठळ्या होणे आणि इकोस्पिरिन, ॲस्पिरिन ही औषधं दिलीच जात आहेत. आता मी कोरोनाचा हा अनुभव माझ्या शिफा होमिओपॅथिक क्लिनिकमध्ये घेत आहे की जेव्हा पेशंट ट्रीटमेंट घेऊन माझ्याकडे आलेला असतो त्यावेळी देखील पेशंटमध्ये खूप सगळी साईड इफेक्ट व लक्षणे राहिलेली असतात. जसे अपचन असतं, अशक्तपणा असतो, एक प्रकारची घबराट असते, बेचैनी असते, उदासीनता असते, सांधेदुखी आहे, जेवण जात नाही, तहान लागत नाही, कित्येक लक्षणे याच्यामुळे दिसून येत आहे. सगळ्यात महत्त्वाचं लक्षण जसं आपण बोललो की रक्ताची गुठळी होणं आणि पेशंटची डेथ होणं. कोरोना ट्रीटमेंट घेऊन आल्यानंतरही पेशंटच्या डेथ्स होत आहेत. हे होमिओपॅथी नक्की थांबवू शकतं. शुअर शॉट होमिओपॅथी जर तुम्ही मेडिसिन घेतला तर रक्तातील गुठळी होणारच नाही. व होमिओपॅथी जे मेडिसिन आहे रक्ताची गुठळी होऊ नाही म्हणून त्याचे साईड इफेक्ट नाहीत, हे महत्त्वाचं. त्यामुळे इतर तर लक्षणे जातातच जी ट्रीटमेंट घेऊन आल्यानंतर पेशंटमध्ये दिसतात. पण त्याचबरोबर आपल्याला हा फायदा होतो की जे आपल्याला पुढे धोके होणार आहेत कोरोनाच्या ट्रीटमेंटनंतरही ते होमिओपॅथीने नक्की टाळले जातात. आणि शिफा होमिओपॅथिक क्लिनिकमध्ये खूप जबाबदारीने माहिती घेऊन व्यवस्थित औषध देऊन हे खूप कॉन्फिडेंटली तुम्हाला सांगितलं जातं आणि शुअर केलं जातं की हे तुम्हाला फेस करावं लागणार नाही. कोरोना म्हटलं की भीती आणि घबराट सगळ्यात आधी येते. आता सर्दी, खोकला, निमोनिया हे आधीचेच आजार आहेत ज्या कोरोनाच्या स्टेजेस आपण पाहिलेल्या आहेत. सर्दी, खोकला, नंतर निमोनिया. आणि निमोनिया असेल ना तर वर्षानुवर्षापासून धाप आहेच. मग धाप लागली की तिथेच पेशंट कोलॅप्स होतो, तिथेच पेशंटला भीती वाटते आणि तो मग सिरियस कंडिशनमध्ये लँड होतो.
घाबरायचं नाही. कोरोना झाला घाबरायचं नाही. कोरोनाची लक्षणं जाणवली घाबरायचं नाही. सगळ्यात आधी सगळ्यात जास्त चांगला उपाय म्हणजे जाऊन टेस्ट करायची व स्वतःचं विलगीकरण करायचं, म्हणजे इतरांना त्याचा त्रास होत नाही. आपण तिथेच घाबरतो की आता मग मी विलगीकरणामध्ये राहणार, सगळे लोक काय म्हणतील, याला कोरोना झाला. आता हे सर्व श्रुत झालंय कोरोना होणं. त्याच्यामुळे आपण ही काळजी 2 गोष्टी केल्याच पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही याच्यातील लक्षणे जाणवली की शिफा होमिओपॅथिकला भेट द्या. शिफा होमिओपॅथिक कर्जत इथे मी अश्युअर करते की तुमची इम्युनिटी नक्कीच वाढविली जाईल, जी 3ऱ्या लाटेमध्ये तुम्हाला लँड होऊ देणार नाही, सिरियस होऊ देणार नाही. हा माझा अनुभव आहे. 2 लाटेमधला, कोरोनाच्या 2 लाटेमधला माझा खूप मोठा अनुभव आहे की शिफा होमिओपॅथिक ट्रीटमेंट ज्यांनी घेतले आहे ते एकतर पॉझिटिव्ह नाहीत आणि जे पॉझिटिव्ह झाले आहेत ते सिरियस झाले नाही, अगदी सहज नीट झाले. हे माझ्या खूप पेशंटचा अनुभव आहे. त्यामुळे मी सांगेल कोरोनाची सगळी काळजी घ्या. एकतर मास्क वापरणं, हात धुणं वारंवार, सॅनिटाईज करणं, ह्या गोष्टी केल्यामुळे, एक अंतर राखणं, ह्या गोष्टी केल्यामुळे तुम्हाला कोरोना होतच नाही. दुसरी गोष्ट, चुकून झालाच तर तुम्ही शिफा होमिओपॅथिक क्लिनिकला नक्की भेट द्या. इथे तुम्हाला शॉर्ट इम्युनिटी वाढवण्यासाठी औषध दिले जाईल व तुमचा कोरोना खूप व्यवस्थित बरा केला जाईल. धन्यवाद.